1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, अपघातग्रस्त व्यक्तीला आपण नेहमीच मदत करतो, पण जर अपघात खट्याळ सासूचा झाला असेल आणि मदत करणाऱ्या नाठाळ सुना असतील तर चला बघूया तिकडे काय घडतंय ते। हाय का गे? लाज वाटते का? आई, लाज वाटते तुला? आई तुम्ही इकडे कशा आलात? इकडं मी इकडंच आहे तू आय ग नका ग वरडायला लावू ग बाय जीव चालला ग माझा। हा सासू इथं जखमी झाले ना रेळा बघतेस वय। आई ग मग काय करू आई, मला कंटाळा आला आई। 1.5 तास झाला मी तुम्हाला उपमा भरवते की नाही आई, कंटाळा आला आई। एवढं नका खाऊ, ऐका हो माझं। आई डॉक्टर तुम्हाला प्लास्टर करत होते तेव्हा तुम्ही आई डॉक्टर प्लास्टर करत होते तेव्हा 4 वडापाव संपवले गप्पा गप्पा। तुझ्या बापाचं खाते का ग मी? हा खाणं काढतेस? खाणं नाही हो आई, एवढूशाने तर तुम्ही फक्त चूळ भरता। उठली ना मरशील उगा। अगं ग अगं डबा कुठे ग? डबा आणा ग पटकन आणा ग। आई तुम्ही खाताना पण खाण्याचाच विचार कसा करता हो आई? चेते आय ग आण ग बाया। अगं आणतायत नाही ताई, गेल्यात ना त्या आणतील ना डबा। अगं बाई आजारी माणूस आहे, खायला लागतं का नाही? ताकद नको का अंगात? आई तुमच्या जिभेवर आधी उपम्याचा थर आहे तो तरी गिळा नाही। आय ग आणा ग बाई। अगं याळा नका ग चुकवू। आणतायत ना ताई, गेल्यात त्या आणतील ना। काय एवढा वेळ काही आल्यात, बरं झालं मग आणला फुल पटकन आण लवकर सगळं उघड पटापट उघड ग सगळं पटापटा उघड। आय ग भूक लागली, भीती वाटायला लागली ग मला, भूक लागते ग काय दमावो किती आई आहे पुढ्यात केवढा डबा भरलाय तरी भूक भूक करीत आहे। उघड लवकर पटकन। हा उघडते। मंदिरा कसा आहे ग? हा बरे। रिक्षा कशी आहे? हा रिक्षा कशी आहे? बरे सगळं बरे। पोलीस काय बोलले? काय नाही। पोलीस काय बोलले नाहीत ना? नाही। हा, आणि पुऱ्या तळायला सांगितलं होत्या, पुऱ्या तळल्या का? हा पुऱ्याच आहेत बाईच्या डोक्यात, पुऱ्या आहेत तेवढे 2-2 हात गळ्यात आहेत, पण पुऱ्या खायच्या आहेत म्हातारीला। काय बाई करू ना मी खरं बोला। आई बोलायचं नाही का ग? अशक्तपणा येतो नाही तुम्हाला, मग बोलायचं नाही, तोंडाची एनर्जी नाही घालवायची आहे। असं हात सॉरी आई तसं नाही, पण मी हे बघा भूक लागली ना नुसतं गोपोक दाखवा। गोपोक काय इथे लिहिलंय मी, मला भूक लागली गोपोक म्हणजे ट्रायसेप्स होतील आई। गोपोक इथे ये ना, पायाखाली ये ना, माझ्या पायाखाली ये। गोप इथं नवरा मोडलाय, सासू जखमी झाली, रिक्षा मोडली, हिने हिला बॉड्या करायच्या सुस्त आहेत। मलाच बोला आई तुम्ही, मला कशाला बोलता आई? माझ्या नवऱ्याला लागले, रिक्षा मोडली, कोणामुळे आई? तुमच्यामुळे। माझ्यामुळं? मग तुझी ना साप सगळे रिक्षाच मोडून टाकी ना। मी काय रिक्षा आहे का? मी काय अशी अशी 3 पायावर चालते का आई? मला असे हेडलाईट आहेत काय? माझ्या मागे असं वाकडं कोणी टुरटुर करत बसतं काय? कसं बोलतोय मला सांगा ना। कुठं तरी जाऊन मर ना, ते जाऊ दे। आय ग सांग ना काय झालं? मंत्र्याचं काय झालं सांग ना। कोच पडली इथं। खोच पडली? हा डॉक्टर कडे नेले हॉस्पिटल मध्ये, काय नाही त्यांना जास्त काय त्रास नाही नाही लागला झाला ना त्याला काय? रिक्षा पण गॅरेजला नेलीये। पोलीस स्टेशन मध्ये पोलीस चर्चा करतायत ग छेतू। कसली? काय बोलला ग? पटकन बोल ना। आय ग मला तर काय खरं वाटणं झालंय ग। काय झालं? काय झालं? आई काय 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 विचारता आई? सगळं तुमच्यामुळे झालंय आई। काय माझ्यामुळं काय झालं? कशाला बसलात आई तुम्ही रिक्षात? कशाला बसलात? आई मी तुम्हाला किती वेळा सांगितलं
आपल्यासाठी 12 चाकाची गाडी आहे. 3 चाकाची गाडी आपलं शरीर पेलवत नाही. दुखते निघालं मध्ये कशाला ह्याला मग एवढा त्रास करून घेते आई. तुमच्यामुळे झाला ना आई ऍक्सिडेंट. अगं माझी काय चूक आहे. मी मंत्र्याला म्हटलं का बा देवळात घेऊन जातोस का, तू म्हटलं चल बस नेतो, तर बसले मी रिक्षात. उजवीकडनं पाऊस आला तर मी जराशी अशी कोस बदलली. ती रिक्षाची सीट होती ना आई, तुमचा घरातला सोफा होता का कूस बदलायला? कलंडली ना रिक्षा आई, तुमच्यामुळे अख्खा माणूस हॉस्पिटल मध्ये गेला आई. आणि खरंय आई, हे तुमचं आताच नाही बरं का, हे तुमचं कवाधर नाही. तुला माहिती ना तू मागच्या टायमाला काय झालं आई, तुम्ही दीर्घ श्वास घेऊन असा सोडला तर घरच्या सगळ्या काचा फुटल्या. खोटं बोलते का ग? जादाच बोलू नकोस. खोटं बोला, खोटं बोलते का ग? हे बघ, रिक्षा नुसती कलांडली असती तर काय प्रॉब्लेम नव्हता, पण रिक्षात बसलेला ह्यो माणूस म्हणजे ह्या आई अख्ख्याच्या अख्ख्या त्या माणसावर पडल्या, त्याच्यामुळे त्याला लागलंय. त्याच्यामुळे आता तिथं चर्चा चालली पोलीस स्टेशन मध्ये. कसली? नेमका कोणावर गुन्हा दाखल करायचा, म्हणजे त्या पडलेल्या माणसावर करायचा, रिक्षावर करायचा, तर ह्यांच्यावर करायचा. म्हणजे आईंवर केस होणार? होऊ शकते बाई. अगं पण माझा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध म्हणजे? कोण पडलं अंगावर, कोण पडलं त्या माणसाच्या? तुम्ही पडल्या ना? अगं मी फक्त अशी कोस बदलली होती. ये परत आई, तेच. सारखं सारखं तेच सांगताय हो आई तुम्ही. तुम्ही कूस बदलली, तुम्ही कूस बदलली, तुमच्या पोराचा बॅलन्स बदलला, रिक्षानी रस्ता बदलला. आई किती किती गोष्टी तुमच्यामुळे बदलल्या. तो त्या एका माणसाचं अख्खं आयुष्य बदललं आई. अगं बाई, काय सांगू तुला. बरं, त्या माणसाला हे सगळं घडायच्या आधी काय वाटलं माहितीये का त्याच्या अंगावर ड्रम पडला. हाय का? आता मी काय रचून सांगते का? आता गुन्हा तर घडलाय नाही तुमच्याकडनं, किती तुम्ही नाही म्हणा आई, गुन्हा घडलाय, त्याच्यामुळे तुमच्यावर आता केस होणार. हा, कारण भाऊजी रिक्षा चालवत होते ना. हा, मग रिक्षाला तर जेलमध्ये नाही टाकू शकत. हा, मग त्याच्यामुळे मग राहिलं कोण? मी मग जेलमध्ये कोण जाणार? मी तुम्हाला मला काय वाटत माहितीये का, अंडा सेल मध्ये टाकतील. अंडा सेल? कशामध्ये? अंडा सेल. हे काय अंडा सेल मध्ये? मग आई अंडा खाऊन टाकतील. मग त्यांच्यावर अजून एक केस पडन का ग? हो. आयो, आता काय करायचं? आई, एवढा त्रास होतो काय ग माझा तुम्हाला? लय होतो, सांगायचं कोणाला? जवळ चिकतो नका, लांब व्हा. काय नाही, मी एवढं काय होत नाही. मी नसते जात जेलमध्ये. काय कूस बदलली का गुन्हा असतो का? मी नाही, कशानं काय, मी नाही जाणार जेलमध्ये. शांत व्हा, शांत. मला भीती वाटायला लागली बाबा. डबा घे पुढे. आई, डबा घे पुढे घे. ऐका, शांत व्हा, शांत व्हा. हे आता लय खा करायची नाही. खाण्यापिण्यावर जरा माणसाने आता कंट्रोल ठेवावा. काय तिथं सुना नाही चांगलं चुंगलं करून खायला घालायला. तिथं एक कोरडी भाकर भेटन, डाळ भेटती. बरं, डाळ कशी? पार पुचाट पानसाट डाळ, नुसतं हिंगाचा मारा असतोय त्याच्या. जिरं नाही, मोरी नाही, लसूण नाही, काय नाही. आणि मोजून मापून देतात बरं का. हो? तुमचं वजन किती बरं खरं सांगा बरं का, किती वजन आहे? 110. 100. म्हणजे काय करतात माहितीये का, पहिल्या 2 अंकांची बेरीज म्हणजे 2 दाणे तुरीच्या डाळीचे, 2 दाणे, आणि एवढी खंडीभर टोपभर डाळ देतात माहितीये का. पाणी होती त्यात. हो आई, तुमचं वजन खरं का ग? माई, आई तुम्ही फक्त कोरडी भाकरी खा. नकोच आपल्याला तुमच्या शरीरासाठी पण चांगलं 4-5 महिन्यात शिडशिडीत होऊन याला. आई भाकरी खा ना कोरडी, आपल्याला काही नाही, भाकरी खाऊ. नाही, चालेल. नाही पण मी काय, अयो कशाला जाणार आहे जेलामध्ये? मी काय केलंच नाही तर मग काय मग जेलामध्ये मी कशाला जाणार? काय गुन्हा नाही, मी नाही जाणार. नाही बाबा, मी नाही जाणार. जाना ग. तिथं काय नेपाळ पशुपतीनाथ बघायला पाठवतीस तसं करतीस होय? आई तिकडे खडी फोडायची शिक्षा देतात, ती हातानी फोडायची, दातानी नाही. असं होईल ग मी तिथं गेल्यावर? आई काय काय नाही, नाही होणार. सगळं चांगलं होईल. बरं होईल. मी नाही जाणार आहे कुठं. कशाला कुठं जाणार आहे? आई, मला नाही, मी इथंच आहे. मी माझी पोरं बघतील, मला कशाला पाठवते? आई जावं माणसानी, इथेच बसून काय करणार?
कुणाचा फोन आला बघ. फोन बघ कुणाचा. अयो मामांजीचा फोन आहे मामाजीचा फोन. हा. चल पहिला उचल. उचलते उचल लवकर उचल. स्पीकरवर टाक. हा स्पीकरवर टाक. हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहे बेटा नामा तू? मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरे आहे का? अरे मस्त आहे बेटा मी. हा कुठे कुठे? अरे वावरामध्ये आहे बेटा. अरे आवांदा ऊस का आलाय आपला? मामांजी आपला ऊस कधीच ऐकत नसतो बर का. यावेळी तर लय झाडा ऊस आहे बाई. नाही नाही कामच तेवढं चाललंय जोरात तुमचं तिथं. नाही नाही चांगलंय पण ऐका ना मामांजी. बोल ना बेटा. हे आई ऐकती नाही तो. आईंचं म्हणणं आहे का मला जेलात जायचंय. ते ऍक्सिडेंट झाला ना तर त्यांचं म्हणणं आहे का माझ्यामुळे तो माणूस तिकडं हे झाला ना त्याचं काय झालं दबला ते तो, दबला. हातपाय मोडलं ना तर त्यांचं म्हणणं आहे का मी जेलात जाते. अरे त्या गठुड्यानं कालपासून डोक्याला ताप ठेवला. काय बोलते ती? काय येडी आहे का ती? कशाला कोण ज्याला द्या बर तिला जरा. अहो एक मिनिट हा. हॅलो हॅलो धनी वनी बोलते. ऐका ना या पोरी मला जेलामध्ये टाकतात. मला अरे नाही का जायचं. बावळट आहे का तू? मला जेलामध्ये नाही जायचं धनी. तुला का चला ज्याला? आणि तुला एवढं कोणी सांगितलं रिक्षा मध्ये बसायला? हा? आता काय पोराच्या रिक्षामध्ये पण बसायचं नाही का हो? अरे पण रिक्षा आपलं वाहन आहे का? उली उलीशी चाक आहेत तिला. गोळा फुटलं का तुझं? आपलं वाहन काय आहे? ट्रॅक्टर. 4-4 फुटाची त्याला टायर असते. असं बोलता तुम्ही सोना. कलंडत नाही तुला. बिंडोक पण रिक्षात का झेला बसली तू पोराची? आता बसले मी. मला काय माहिती. मला नाही जायचं हो जेलामध्ये. तुम्ही सांगा ना यांना. अरे बावळट, तुला जेलात कोण पाठवणार आहे? काही झालेलं नाही. तो ऍक्सिडेंट आहे खड्ड्यामुळं झालेला. ते वाशीचा हवालदार आहे ना सोपान, तो आपल्या नात्यातला. सकाळीच फोन आलता त्याचा. म्हणला आजीला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डोक्याला ताप करू नका म्हणून. म्हणजे या पोरी फसवत होत्या बाई मला. ऐका धनी. अरे हो, अरे कशाला त्या म्हातारीला त्रास देता तू? गंमत हो आईची गंमत मजा केली घ्यायला होय. मजा येते. म्हातारीचा जीव घालवताय. तू खाते ती. ऐका ना धनी हा बोल. मला तुम्ही तिकडे घेऊन जावा. मला इथं नाही राहायचं. अरे इकडं ऊस टररलेला आहे. माझ्या डोक्याला ताप आहे. तुला नेऊन काय करू? त्या तुझे हात तुटेले. तू काय उपयोगाची आहे माझ्यासाठी? माझ्या डोक्याला तापच होणार आहे ना. कसं बोलता हो तुम्ही? अरे तुला कोण खाऊ घालल तिथं? हा, इथं मला माझ्या बायका सांभाळतं नाकीनू येतो. कसं बोलत आहोत? अरे ऊस टररून बाहेर आला आणि तुझं कोण करत बसल? मला ना तिथं यायचंच आहे. मला बघायचंय वर्षाचे 12 महिने कुठला हा ऊस एवढा टरारतोय तो. ऐका ना उलट आपल्याकडे पेशंट ऐका ना धनी मला नाही थांबायचं हो. इथं मला घेऊन जा ना हो. हा तुला नेणार हे दम धर जरा. ठेव फोन. धनी ऐका ना धनी. फोन ठेव. धनी घेऊन जा ना हो मला. ठेव फोन. धनी, धनी, ऐका ना धनी, मला घेऊन जा. वा 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 फुल टू धमाल परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई वने आज सोफा नव्हता पण तुझ्या मानेचं बेरिंग काही सुटलं नाही. फार मजा आली आणि आज तुला त्रास दिला या दोघींनी थोडं वाईट वाटलं. एरवी आम्ही खूप एंटरटेन होतो पण आज थोडंसं वाईट वाटलं. चेतू तुझी रिक्षा फार आवडली आणि नेहमीप्रमाणे मामनजी आले की एक वेगळी सिल्वर लाईनिंग येतं ते आलंच. व्हेरी नाईस. थँक्यू सर. थँक्यू लेडीज.